नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज मी बनवणार आहे बिस्किटचा केक. तर बिस्किटचा केक बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला घ्यायचे आहेत बिस्किटचे 2 पुडे. मोठे असतील तर 2 घ्या, छोटे असतील तर 4 घ्या. तर त्यानंतर त्या बिस्किटांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर ते तुकडे केलेले बिस्किट बारीक करून घ्यायचे. त्याची पावडर बनली पाहिजे इतपत ते बारीक करायचे. त्याच्यानंतर बारीक केलेले जे बिस्किटची जी पावडर आहे ते एका भांड्यात आपण काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत 1 वाटी दूध जसं आपल्याला लागेल तसं त्यामध्ये ॲड करायचं आणि अशी छान अशी खूप पातळ पण नाही, घट्टसर अशी पेस्ट बनवायची ते दूध ॲड करून. त्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं दूध ॲड केल्यानंतर. त्याच्यानंतर त्यात थोडंसं बटर घ्यायचं. बटर हे मेल्ट करायचं छान असं. बटर थोडंसं ॲड करायचं त्याच्यात. त्यानंतर थोडासा थोडी इनो पावडर ॲड करायची. जवळजवळ अर्धी पुडी मी त्याच्यात टाकलेली आहे आणि इनो टाकल्या असं छान फेटून घ्यायचं. आपण जेवढं जास्त फेटेल ना तेवढं जास्त स्पॉन्ज हा केकमध्ये येत असतो. त्यामुळे असं चांगलं फेटून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. मस्त बघू शकता मी आता कसं फेटलेलं आहे. एकदम मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर एका केक टिनला बटर लावून घ्यायचं. छान सगळीकडं स्प्रेड झालं पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यामध्ये ती पेस्ट ॲड करायची. जर केक टिन आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण कुकरचं भांडं वापरलं तरी पण चालतं. त्याच्यानंतर एक पॅन घेतला, तो प्रीहीट करायला ठेवला बराच 15-20 मिनटं. त्यानंतर तो प्रीहीट झाल्यानंतर त्यामध्ये केक टिन हा ठेवून द्यायचा. त्यानंतर झाकण लावायचं आणि एक अर्धा तास छान केक शिजवून द्यायचा आणि त्यानंतर केक छान शिजल्यानंतर अधूनमधून चाकूच्या साहाय्यानं आपण केक चेक करत राहायचं की तो शिजला आहे की नाही. काय करायचं, काही वेळ झाल्यानंतर एक चाकू घ्यायचा, तो त्या केकमध्ये घालायचा. तो जर क्लिअर आला तर आपला केक शिजलेला असतो आणि अशा प्रकारे आपला केक रेडी झाला आहे. त्यानंतर मेथीची भाजी निवडायला घेतली. तर केक हा नेहमी घरीच बनवावा, कारण बाहेरचे केक हे लहान मुलांसाठी चांगले नसतात. खूप प्रिझर्वेट केलेले असतात आणि ते मुलांसाठी खूप हानिकारक आहे. पण मुलांना ते खूप आवडतात. पण ते होऊ नये यासाठी आपण घरी असं काही ट्राय करत राहिलं की मुलं बाहेरच्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होत नाहीत आणि घरच्या वस्तूही त्यांना आवडतात. तर हे लहान मुलांसाठी ही केकची रेसिपी खूप उपयुक्त आहे. आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हीही घरी बनवा. मेथीची भाजी नीट केल्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतली, कारण पावसाच्या दिवसात भाजी खूप खराब येते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात ही माती असते. त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घेतली आणि लसूण मिरची टाकून छान मीठ टाकून छान अशी शिजवून घ्यायची. मेथीची भाजी हेल्थसाठी खूप चांगली असते. आपल्या आहारात ती येणे खूप गरजेचं असतं. त्यात खूप प्रोटीन्स आणि आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतात मेथीच्या भाजीतून. त्यामुळे आठवड्यातून 1 ते 2 वेळा आपल्या आहारात मेथीची भाजी ही असलीच पाहिजे. आणि त्यानंतर मेथीची भाजी बनवून घेतली आणि मेथीची भाजी बनवून झाल्यानंतर त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त चपाती बनवावी म्हटलं. चपाती बनवण्यासाठी अगोदर मला पीठ मळणं गरजेचं होतं. मग पीठ मळून घेतलं छान असं. आपण पीठ जेवढं छान मळू तेवढ्या छान आपल्या चपात्या बनतात. जेवढं छान पीठ मळेल तेवढ्या चपात्या टम्म फुगतात असं म्हणतात. त्यामुळे पहिले मी पीठ मळायला घेतलं. पिठामध्ये पाणी टाकलं आणि छान असं घोसळून घेतलं. आपण आहे ना पाणी आणि पीठ आहे ना एकाच प्रमाणात घ्यायचं कधी पण. मग कणिक ही खूप छान बनली जाते. चपातीपेक्षा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ही आपल्या हेल्थसाठी खूप छान असते. जर तुम्ही डाएट करत असाल तर चपाती किंवा बाजरीची भाकरी मेथीच्या भाजीबरोबर खात जा. पण आमच्याकडे माझ्या मिस्टरांना आणि मुलाला दोघांनाही भाकरी आवडत नाही, त्यामुळे मला चपातीच बनवावी लागते. पण चपाती पण चांगली असते, पण त्याच्या तुलनेत भाकरी ही शरीरासाठी खूप उपयुक्त असते. जर शुगर वगैरे असेल तर ज्वारीची भाकरी नाही खाल्ली जात, बाजरीची खातात. तर रक्षाबंधन आलेलं आहे. यावेळेला रक्षाबंधन हे शनिवार रविवारच
गाठून आलेला आहे. त्यामुळं सगळ्या मुलींना, गृहिणींना ओढ लागली आहे ती भावाला राखी बांधण्यासाठी जाण्यासाठी. तर दरवेळेला काय होतं, मुलांच्या शाळा असतात त्यामुळे ज्यांचा भाऊ लांब आहे त्या शक्यतो जात नाहीत. पण यावेळेला सॅटर्डे संडे असल्यामुळं मोस्ट ऑफ मुली किंवा महिला ह्या राखी बांधण्यासाठी, आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आपल्या माहेरी जाणार आहेत. तर मीही जाणार आहे आणि त्याचीच तयारी आता मी सुरू करणार आहे. राख्या वगैरे घ्याव्या लागतील. कोण कोण यावेळेस रक्षाबंधनसाठी माहेरी जाणार आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर रक्षाबंधन हा पण सण खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक मुलीसाठी जास्त करून लग्न झालेल्या मुलींसाठी, कारण त्यांची आणि भावाची त्या निमित्तानं भेट पण होत असते. आईवडिलांची रक्षाबंधनच्या निमित्तानं भेट होत असते आणि तेवढंच 2-4 दिवस जरा चेंज. या सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी प्रार्थना करते. भाऊही तिला संरक्षण देण्याचं वचन देतो. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजे पूर्णचंद्राच्या दिवशी साजरा केला जातो. दरवर्षी याची तारीख बदलते कारण तो हिंदू पंचांगावर आधारित असतो. तर रक्षाबंधन मागील परंपरा आणि कथा काय आहे, तर द्रौपदीने कृष्णाच्या हाताला लागल्यावर तिच्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या हाताला बांधला होता. त्यावेळी कृष्णाने तिला वचन दिलं होतं की तुझं मी संरक्षण करेल आणि वस्त्र हरण्याच्या वेळीही तो तिला मदतीला आलता. तर आणखीन एक कथा आहे त्यामागं. मेवाडची राणी कर्णावतीने मुघल सम्राट हिमायूला राखी पाठवली होती आणि मदतीची विनंती केली होती आणि त्या हिमायूने ती राखी मांडून मदतीसाठी तिच्याकडे धाव घेतली होती. तर तेव्हापासून, त्या काळापासून हा रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. तो आज तगायत चालू आहे. तर रक्षाबंधन हे कसं साजरं करतो आपण, तर बहीण भावाला ओवाळते. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नसेल. व्हिडिओ हे लोक कुठून पण बघत असतील, तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. ज्यांना माहिती त्यांनी समजून घ्या. तर बहीण ही भावाला ओवाळते आणि त्याच्या हातात एक राखी बांधते, त्याला गोडधोड खाऊ घालते. त्यानंतर भाऊ तिला गिफ्ट देतो आणि दोघेही एकमेकांना शुभेच्छा देतात आणि रक्षाबंधनाचा सण हा अशा रीतीने साजरा केला जातो. तर रक्षाबंधन हा केवळ बहीण भावाच्या नात्यापुरताच मर्यादित नसून एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या रक्षणाचे वचन याचेही तो प्रतीक आहे. कधीकधी मैत्रिणी किंवा शेजारी किंवा सैनिकांना राख्या बांधतात. तर आता उद्या दुर्वांच्या स्कूलमध्ये पण रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे. तर असंच नाही की आपण फक्त आपल्या भावालाच राखी बांधली पाहिजे. तर अशा आपले खरंच खूप जवळच्या कोण व्यक्ती असतील तर त्यांनाही आपण राखी बांधू शकतो आणि आपलं नातं, बहीण भावांचं नातं हे आपण निर्माण करू शकतो. तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधन आलेलं आहे. तर रक्षाबंधनसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं हे रक्षाबंधन छान पार पडो. त्या निमित्तानं माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. तर आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता. चांगल्या बऱ्यापैकी व्ह्यूज येतात व्हिडिओला, त्याच्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. असाच प्रतिसाद देत जा आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.